नमस्कार, मी पूजा. दोस्ती दिल से या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर हृदयविकार ही भारतातील सध्या मोठी समस्या किंवा गंभीर समस्या बनत चाललेली आहे असं आपण म्हणू शकतो. हृदयविकारामुळे दरवर्षी लाखो लोक मृत्युमुखी पडत आहेत. अयोग्य आहार, व्यायाम तसंच बदलती जीवनशैली या सगळ्याचा हृदयावर परिणाम होताना आपल्याला दिसून येतोय. त्यामुळेच योग्य वेळी जाणीव हाच खरा हृदयविकारासाठी बचाव आहे असं आपल्याला म्हणता येईल. योग्य आहार कसा असावा, व्यायाम नेमका कसा असावा, जीवनशैलीत कोणते बदल करणं आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्वाचं आधुनिक तंत्रज्ञान, उपचार नेमके कसे आहेत आणि सीपीआर म्हणजे नेमकं काय आणि प्रत्येक हृदयविकारामध्ये सीपीआर हा उपयोगी खरंच ठरतो का, या सगळ्या विषयाची माहिती आपण आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत डॉक्टर प्रिया पालिनकर. सगळ्यात आधी मी त्यांचं स्वागत करते. डॉक्टर, सगळ्यात आधी कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. तर डॉक्टर प्रिया पालिनकर या इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आहेत, डिरेक्टर कॅथलॅब, सह्याद्री हॉस्पिटल, नगर रोड इथून. तर सगळ्यात आधी मला पहिला प्रश्न डॉक्टर प्रिया यांना विचारायचा आहे. डॉक्टर प्रिया, काय सांगता येईल हृदयविकाराचा झटका येण्याची सुरुवातीची खरं तर काही चिन्ह असतात जी आपल्याला सुरुवातीपासून दिसत असतात. ही चिन्ह नेमकी आपण कशी ओळखावी आणि वेळीच उपचार कसे घ्यावे, काय सांगता येईल? जेव्हा कोणाला हार्ट अटॅक येणार आहे त्या वेळेला त्यांना युजली सगळ्यांना असं वाटतंय की डाव्या बाजूलाच छाती दुखणार आहे, पण असं सगळ्यांना होत नाही. बरेचदा लोकांना सेंटर ऑफ द चेस्ट मध्ये दुखतं, डाव्या बाजूला दुखतं, किंवा काही काही लोकांना फक्त कांदा, हात दुखतो, काही लोकांना जॉला दुखतो, काही लोकांना दातात दुखतं. आणि हे वेगवेगळे लोकांना वेगवेगळे प्रेझेंटेशन्स असू शकतात. काही लोकांना धाप लागायला लागते, म्हणजे त्यांना जे पूर्वी चालू शकत होते कम्फर्टेबली आणि आता चालल्यानंतर तेवढीच डिस्टन्स चालल्यानंतर त्यांना लगेच धाप लागायला लागतं, किंवा घाम फुटतं, किंवा अत्यंत थकवा येतो. हे सगळे लक्षणं हार्ट अटॅकचे असू शकतात. 50% लोकांना सायलेंट हार्ट अटॅक येतात. एस्पेशली जे डायबिटीज पेशंट्स आहेत त्यांना पेन सेन्सेशनचे नर्व्स डॅमेज असल्यामुळे त्यांना टिपिकल अँजायना किंवा जो चेस्ट पेन जे आपण पिक्चर मध्ये बघतो त्या प्रकारचा त्रास होत नाही. त्यांना फक्त सायलेंट सिम्पटम्स असतात, म्हणजे थोडं माइल्ड पेन, वेग सिम्पटम्स असतात, दम लागणं, थकवा येणं, किंवा विनाकारण घाम येणं, असे वेगवेगळे सिम्पटम्स येऊ शकतात. काही लोकांना नुसतं जळजळ होत असते छातीमध्ये किंवा घशामध्ये किंवा पोटाच्या वरच्या भागाला, आणि मग त्यांना वाटतं की हे ऍसिडिटी आहे, गॅस आहे, तर ते काही ना काही ऍसिडिटीचे औषध वगैरे असं काही काही ट्रीटमेंट करतात घरी, आणि त्यामुळे हॉस्पिटलला जाण्यामध्ये उशीर होतो. नक्कीच डॉक्टर प्रिया, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की हृदयविकाराची सुरुवातीची जी चिन्ह असतात ती नेमकी काय असतात, ही चिन्ह वेळीच आपण ओळखणं किती महत्वाचं आहे आणि ही जर ओळखली तर आपल्याला पुढे सगळं किती सोपं जातं. पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की कोलेस्ट्रॉलचा सुद्धा खूप महत्वाचा भाग असतो हृदयविकारामध्ये. कोलेस्ट्रॉल म्हणजे नेमकं काय आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यांना हृदयाचा त्रास आहे किंवा ज्यांना हृदयाचा त्रास नाही सुद्धा आहे, अशा दोन्ही लोकांनी कोलेस्ट्रॉलचं मोजमाप करणं किती महत्वाचं आहे किंवा कोलेस्ट्रॉलची काळजी घेणं किती महत्वाचं आहे, काय सांगता येईल? कोलेस्ट्रॉल हा एक वॅक्सी सबस्टन्स असतो जे लिपिड म्हणजे फॅट सेल्सच्या ह्यांनी तयार होऊन जातं, आणि ते आर्टरीच्या लाइनिंग मध्ये आतमधल्या भागला लेअर होऊन जातो. तर जेव्हा तो लेअर होतो आर्टरीच्या आतमध्ये तर त्याला प्लाक म्हणतात. आणि हा जो प्लाक आहे तो ग्रो होऊन होऊन ते नॅरोईंग तयार करतं, आणि दॅट इज हाऊ ब्लॉकेज तयार होतात. हा जो कोलेस्ट्रॉल आहे ते जर आपण कंट्रोलमध्ये नाही केलं तर ते त्याच्यामुळे पुढे ब्लॉकेज तयार होऊन जातात, आणि त्याच्यामुळे पेशंटला हार्ट अटॅक येऊ शकतो. हे जे प्रोसेस आहे, हे ब्लॉकेज तयार व्हायची जी प्रोसेस आहे त्याला ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. आणि त्यामुळे आपल्याला कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. एस्पेशली जेव्हा अलॉंग विथ द कोलेस्ट्रॉल पेशंटला डायबिटीज, बीपी पण असेल किंवा स्मोकिंग करत असतील, ते सगळे रिस्क फॅक्टर्स अलॉंग विथ हाय कोलेस्ट्रॉल ह्याच्यानी ब्लॉकेज होण्याचे चान्सेस खूप हाय होऊन जातात. कोलेस्ट्रॉल नॅचरली बॉडीमध्ये असतं आणि इट इज इम्पॉर्टंट फॉर सर्टन थिंग्स, लाईक आपल्या सेल मेम्ब्रेन मध्ये कोलेस्ट्रॉल असतं, आपले हॉर्मोन्स मध्ये असतं. पण जेव्हा ते एक
लेवलच्या पलीकडे होऊन जातं आणि आर्टरीजला लाईन व्हायला लागतं आणि ज्याच्यामुळे ब्लॉकेज तयार होतात, तेव्हा इट बिकम्स अ व्हेरी डिफिकल्ट थिंग. आपल्याला माहिती असेल कोलेस्ट्रॉलचे वेगवेगळे प्रकार आहे. जे बॅड कोलेस्ट्रॉल LDL आहे आणि गुड कोलेस्ट्रॉल HDL म्हणून आहे. तर जो बॅड कोलेस्ट्रॉल आहे तो आपल्याला 100च्या खालीच ठेवायला पाहिजे, नाहीतर ब्लॉकेज होण्याचे चान्सेस वाढून जातात. नक्कीच. ज्या पद्धतीनं आपण कोलेस्ट्रॉल बद्दल बोलतोय, की कोलेस्ट्रॉल हृदयरोगामध्ये खरंच महत्वाचा भाग आहे. म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढलं तर हृदयविकाराचा धोका नक्कीच वाढतो, हृदयविकाराचा त्रास नक्कीच वाढतो. त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब हा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. उच्च रक्तदाब हृदयरोगामध्ये कशा पद्धतीनं आपलं कार्य करत असतो किंवा उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी नेमकी काय काळजी हृदयाची घेणं आवश्यक आहे, काय सांगता येईल? हाय ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाब याचे हार्टवर बरेचसे परिणाम होऊ शकतात. फर्स्टली हार्टचा जो मसल आहे, जो स्नायू आहे, ते लॉंग स्टँडिंग हाय बीपी मुळे थिक व्हायला लागतात, जाड व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे हार्ट जो आहे कॉन्ट्रॅक्ट करतो व्यवस्थित पण रिलॅक्स होऊ शकत नाही आणि हार्ट थोडा स्टिफ होऊन जातो. ह्याच्यामुळे पुढे जाऊन पेशंटला हार्ट फेलियरचे सिम्पटम्स येऊ शकतात. त्याच्या व्यतिरिक्त हाय ब्लड प्रेशरमुळे ब्लॉकेजेस निर्माण होतात. जे अथेरोस्क्लेरोसिसची जी क्रिया आहे, ब्लॉकेज तयार व्हायची क्रिया आहे आर्टरीजमध्ये, ती वाढते आणि समजा एखाद्या वेळेला खूप हाय बीपी शूट अप झालं तर आर्टरीच्या आतमध्ये जे प्लाक जे मी आता सांगितलं तुम्हाला, जे कोलेस्ट्रॉल मटेरियल असतं ते रप्चर होतं आणि ते रप्चर झाल्यामुळे ब्लड मध्ये जी क्लॉटिंग सेल्स आहेत ते ऍक्टिव्हेट होतात आणि जो एक 40-50% वाला जो ब्लॉक असतो तो अचानक पैकी 100% होऊन जातो आणि पेशंटला हार्ट अटॅक येऊ शकतो. तर हाय ब्लड प्रेशर हा फक्त एक नंबर नाहीये, इट इज अ सायलेंट किलर. हाय ब्लड प्रेशरमुळे स्ट्रोक होतात, लकवे होतात, पेशंटच्या डोळ्यामध्ये त्रास होतो, हार्ट अटॅक होऊ शकतो, पेशंटच्या किडनीजला पण परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हाय ब्लड प्रेशर इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि जगात बघितलेलं आहे की ऑलमोस्ट 70% लोकांना हाय ब्लड प्रेशरची जी ट्रीटमेंट योग्य प्रकारे मिळायला पाहिजे ती मिळत नाही. सो इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट मॉडिफायबल रिस्क फॅक्टर जे आपण व्यवस्थित कंट्रोल केलं तर आपण बरेचसे हार्ट अटॅक्सला प्रिव्हेंट करू शकतो. नक्कीच. उच्च रक्तदाबाबद्दल सध्या आपण बोलतो आणि जसं तुम्ही म्हणालात, की उच्च रक्तदाबाचं प्रमाण सुद्धा सध्या भारतात वाढताना आपल्याला दिसून येतोय. तणाव हा सुद्धा मुख्य कारण आहे हृदयविकारासाठीचा. तर मला असं विचारायचंय, की उच्च रक्तदाब आपण बोललो, कोलेस्ट्रॉल बद्दल आपण बोललो, त्याचप्रमाणे मधुमेह आणि हृदयरोग याचा खरंच एकमेकांशी संबंध आहे का? संबंध आहे तर तो कसा आहे? आणि मधुमेही रुग्णांनी नेमकी त्यांची काळजी कशा पद्धतीनं घ्यावी? हृदयरोगापासून जर त्यांना स्वतःचा बचाव करायचा असेल, तर मधुमेह कशा पद्धतीनं सांभाळला गेला पाहिजे? डायबिटीसमुळे हार्टवर नक्कीच परिणाम होतो. आपण बघितलेलं आहे की डायबिटीसमुळे ब्लॉकेज व्हायची जी प्रोसेस आहे अथेरोस्क्लेरोसिस ही फास्ट होते आणि त्याच्यामुळे ब्लॉकेजेस तयार होतात. त्यामुळे डायबिटीस पेशंट्सनी नेहमी कोलेस्ट्रॉलचे पण औषध घ्यायला पाहिजे. कोलेस्ट्रॉल जो आहे तो कंट्रोलमध्ये ठेवला पाहिजे, नाहीतर पुढे जाऊन त्यांना ब्लॉकेजेस तयार होणार. त्याशिवाय डायबिटीसमुळे हार्टचं मसल पण वीक होतो. पेशंटला हार्टचं साईज मोठं झाल्यामुळे हार्टचं पंपिंग वीक होऊन जातो आणि पेशंट हार्ट फेलियरमध्ये जाऊ शकतात. बिसाइड्स हे सगळे प्रॉब्लेम्स त्यांना डाएटमध्ये तर खूप म्हणजे कंट्रोल ठेवलंच पाहिजे. गोड पूर्ण बंद करायला पाहिजे, ऑइली फूड्स अवॉइड केले पाहिजे आणि एक्सरसाइज रेग्युलरली केलं पाहिजे, ऍटलीस्ट 5 days इन अ वीक. डॉक्टर प्रिया, ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं, की मधुमेहाच्या रुग्णांनी नेमकी हृदयाची काळजी कशा पद्धतीनं घेतली पाहिजे, त्याचप्रमाणे मला तुम्हाला हे सुद्धा विचारायचंय, की जीवनशैलीमध्ये कोणते बदल करणं आवश्यक आहे? या सगळ्याबद्दलची माहिती डॉक्टर प्रिया मला तुमच्याकडनं जाणून घ्यायची आहे. मात्र इथे एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे, लगेचच भेटतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा दोस्ती दिल से. दोस्ती दिल से या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर डॉक्टर प्रिया, मला तुम्हाला असं विचारायचंय, की निरोगी हृदय टिकवण्यासाठी नेमके आहारात काय बदल करणं आवश्यक आहे? त्याचप्रमाणे जीवनशैलीत सुद्धा काय बदल करणं आवश्यक आहे? जी बदलती जीवनशैली आहे, आपण त्याबद्दल बोलतोय. जीवनशैलीत कसे बदल केले गेले पाहिजे? हेल्दी हार्ट ठेवण्यासाठी आपण पहिले तर आपले जे काही रिस्क फॅक्टर्स आहे ते कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे. जसं डायबिटीज आहे,
हाय ब्लड प्रेशर आहे, कोलेस्ट्रॉल आहे, हे 3 गोष्टी जे आहेत आपण जर व्यवस्थित कंट्रोलमध्ये ठेवलं, वी कॅन हेल्प टू प्रिव्हेंट हार्ट अटॅक्स. त्याशिवाय जे लोक स्मोकिंग करतात, स्मोकिंग तर डेफिनेटली बंदच करायला पाहिजे, कारण इट हॅज अ व्हेरी बॅड इफेक्ट आर्टरीजवर आणि आर्टरीजच्या मध्ये ब्लॉकेजेस त्याच्यामुळे तयार होऊ शकतात. ह्याच्याशिवाय जे हेल्दी हार्ट ठेवण्यासाठी आपण डाएट आणि एक्सरसाइज हे खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहे जे आपण त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. आपण आपल्या फॅमिलीजमध्ये एक्सरसाइजचं एक रुटीन सेट केलं पाहिजे. एरोबिक एक्सरसाइज म्हणजे रनिंग, जॉगिंग, सायकलिंग अशा कुठल्याही एक्सरसाइज केलं पाहिजे ऍटलीस्ट आठवड्यात 5 दिवस, मिनिमम हाफ एन आवर दररोज. आणि डाएटमध्ये केअरफुल राहायला पाहिजे. ऑइली फ्राईड फूड्स अवॉइड केले पाहिजे. ट्राय टू यूज ऑलिव्ह ऑइल किंवा जे सनफ्लॉवर, सोयाबीन किंवा कोल्ड प्रेस्ड ऑइल्स जे बेटर आहेत फॉर द हार्ट हेल्थ. नक्कीच. बऱ्याच वेळेला डॉक्टर प्रिया आपण असं म्हणतो, की जर आपल्या घरात एखाद्याला हृदयविकाराचा त्रास असेल, उच्च रक्तदाबाचा त्रास असेल, तर तो आपल्याकडेही येतो. म्हणजे जेनेटिक त्रास असू शकतो आपल्याला. तर काय सांगता येईल ज्यांच्या घरात, ज्यांच्या कुटुंबामध्ये हृदयविकाराचा त्रास ज्यांना ज्यांना आधी झालेला आहे, तर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने हृदयाचं आरोग्य कशा पद्धतीनं जपलं पाहिजे किंवा हृदयाची काळजी कशा पद्धतीनं घेतली पाहिजे? कोणत्या तपासण्या त्यांनी किंवा वेळोवेळी केल्या पाहिजे? So, जेव्हा आम्ही म्हणतो की कोणाला हार्ट डिझीजची फॅमिली हिस्ट्री आहे, याचा अर्थ काय? म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये 45च्या कमी वयाच्या कोणाला हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे. तर तुमच्या फॅमिलीमध्ये असं काही घटना घडलेली असेल तर यू हॅव अ हायर रिस्क ऑफ डेव्हलपिंग अ हार्ट अटॅक. त्यामुळे दरवर्षी तुम्ही हार्ट हेल्थ चेक केलं पाहिजे. मेन इम्पॉर्टंट गोष्टी आहे कोलेस्ट्रॉल चेक करणे, तुम्हाला डायबिटीज आहे की नाही ते चेक करणे. कोलेस्ट्रॉल जो आहे नुसतं चेकच नाही करायचं, त्याच्यावर ऍक्शन पण घ्यायचं, ते कंट्रोलमध्ये आणायचं विथ द हेल्प ऑफ डाएट रिस्ट्रिक्शन आणि मेडिकेशन्स. त्याशिवाय जे आहे दरवर्षी 2D इको आणि स्ट्रेस टेस्ट जे ट्रेडमिल टेस्ट आहेत ते केलं पाहिजे. त्याच्यामध्ये आयडिया येते की कोणाला काही ब्लॉकेज डेव्हलप होत आहेत की नाही. आणि ज्या लोकांना बाकीचे खूप रिस्क फॅक्टर्स असतील बिसाइड्स फॅमिली हिस्ट्री म्हणजे हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, हाय कोलेस्ट्रॉल, स्मोकिंग, तर मग ह्या लोकांनी सीटी कॉर्नरी अँजिओ नावाचं एक टेस्ट आहे जे सीटी स्कॅन सारखं असतं ज्याच्यामध्ये हार्टचे आर्टरीज आपल्याला दिसून येतात. त्यांनी ते टेस्ट पण करायला पाहिजे. नक्कीच. कोणत्या तपासण्या त्यांनी वेळीच केल्या पाहिजे याबद्दल तर तुम्ही आम्हाला सांगितलं. त्याचप्रमाणे जसं मी म्हटलं, की सीपीआर म्हणजे नेमकं काय? याबद्दल खरंच प्रेक्षकांना जास्त माहिती नसेल. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला काय सांगावसं वाटतंय, की सीपीआर म्हणजे नेमकं काय? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक हृदयाचा त्रास असलेला किंवा हृदयाचा झटका आलेल्या प्रत्येक व्यक्तीला खरंच सीपीआर उपयोगी ठरू शकतो का? सीपीआर कोणाला देण्याची आवश्यकता असते आणि ती कशा पद्धतीनं दिली गेली पाहिजे? काय सांगता येईल? सीपीआर म्हणजे कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन. सो हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे की प्रत्येक इंडिव्हिज्युअलला सीपीआरचे बेसिक स्टेप्स माहिती असलेच पाहिजे. समजा तुमच्या समोर कोणाला चक्कर आली आणि ते कोलॅप्स झाले तर तुम्ही काय केलं पाहिजे? पहिले तर तुम्ही त्यांच्या पल्सला हात लावून बघायला पाहिजे की पल्स आहे की नाही. पल्स जर नसेल तर त्यांना लगेच फ्लॅट ग्राउंडवर झोपवायचं आणि त्यांच्या चेस्टवर, लोअर स्टर्नमवर कंप्रेशन्स द्यायला पाहिजे. कंप्रेशन्स जे आहे ते दोन्ही हातांनी सरळ ठेवून एक हाताच्या वर दुसरा हात ठेवून असं कंप्रेशन द्यायला पाहिजे. आणि पूर्वी असं म्हणायचे की त्याच्यासोबत माउथ टू माउथ रेस्पिरेशन पण करायला पाहिजे, पण आत्ताच्या काळात इट इज हँड्स ओनली सीपीआर. सो ओनली विथ युअर हँड्स तुम्ही कंप्रेशन द्यायला पाहिजे. प्रत्येक कंप्रेशनच्या मध्ये से 1001, 1001 आणि जो आपण दाबतो स्टर्नम ते 1/3 खाली जायला पाहिजे स्टर्नम. म्हणजे खूप जोरात पण नाही द्यायचं, नाहीतर पेशंटचे रिब्स फ्रॅक्चर होऊ शकतात. पण तुम्ही व्यवस्थित जर सीपीआर दिलं विथ द प्रेशर कमिंग फ्रॉम युअर शोल्डर्स तर तुम्ही पेशंटचा जीव वाचवू शकतात. इनफॅक्ट माझ्या क्लिनिकमध्येच परवा एक पेशंटला स्ट्रेस टेस्ट झाल्यानंतर पेशंट जस्ट कोलॅप्स झाला आणि वी डिड सीपीआर अँड वी रिवाइव्ड द पेशंट आणि मग पेशंटची अँजिओप्लास्टी पण केली त्याच्यानंतर. नक्कीच. सीपीआर म्हणजे नेमकं काय तुम्ही सांगितलं आणि तो कशा पद्धतीनं दिला गेला पाहिजे याबद्दल सुद्धा तुम्ही आम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून माहिती दिली. त्याचप्रमाणे हृदयाच्या आजारासाठी सध्या कोणते आधुनिक उपचार उपलब्ध आहेत, कोणत्या आधुनिक शस्त्रक्रिया आता आलेल्या आहेत, ज्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना माहिती नाहीये.
काय सांगता येईल या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपचार आणि शस्त्रक्रिया याबद्दलची माहिती? ट्रीटमेंट फॉर हार्ट कंडिशन्स हा खूप एक ब्रॉड कॅटेगरी आहे. त्याच्यामध्ये हार्ट डिझीज मध्ये वेगवेगळे आजार असतात. आपण जे आता बोलतोय मोस्टली हार्ट अटॅक बद्दल बोलतोय. तर हार्ट अटॅकच्या पेशंट्सला किंवा ज्यांना हार्ट अटॅक व्हायची शक्यता आहे, ज्यांना ब्लॉकेजेस आहेत, त्या लोकांनी मेडिकेशन्स घेणं तर खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यांना हार्ट अटॅक होऊन गेलेला आहे किंवा ज्यांची अँजिओप्लास्टी झाली आहे किंवा बायपास सर्जरी झालेली आहे, त्यांनी रक्त पातळ व्हायच्या गोळ्या खूप रेग्युलरली आणि कोलेस्ट्रॉल कमी व्हायच्या गोळ्या पण रेग्युलरली घ्यायलाच पाहिजे, ऍज पर त्यांच्या डॉक्टरच्या ऍडवाइसच्या प्रमाणे. ज्या लोकांना क्रिटिकल ब्लॉकेजेस असतील 70% अबव्ह, तर त्यांनी योग्य असेल तर अँजिओप्लास्टी, किंवा खूप मल्टिपल ब्लॉकेजेस असतील, डायबेटिक पेशंट असेल, तर काही काही वेळेला त्यांना बायपासची गरज पडू शकते. अँजिओप्लास्टी हे एक पिन होल सर्जरी आहे, जे आपण एक छोट्याशा होल मधून कॅथेटर पास करून त्या कॅथेटर थ्रू आपण आर्टरीचा ब्लॉकेज ओपन करतो, बलून करतो आणि मग तिकडे स्टेंट टाकतो. काही काही वेळेला लेझरनी ब्लॉकेज क्लिअर केलं आणि त्याच्या आतमध्ये अजून काही ब्लॉकेज नसेल तर मग ड्रग कोटेड बलून नावाचा पण हा प्रकार आहे, ते पण वापरू शकतो. आणि मल्टिपल ब्लॉकेजच्या पेशंट्सला तर बायपास सर्जरी ऍडवाइस करतो आपण. ज्या लोकांना हार्टचं पंपिंग वीक झालेलं आहे किंवा हार्टबीट स्लो झालेले आहेत, तर त्यांना वेगळे प्रकारचे पेसमेकर्स आपण ऍडवाइस करतो. हार्टबीट स्लो असेल तर रेग्युलर पेसमेकर ऍडवाइस करतो पेशंट्सला. ज्यांचं हार्टचं पंपिंग कमजोर झालेलं असेल तर त्यांना एक CRT डिव्हाइस, कार्डियक रिसिंक्रोनायझेशन थेरपी पेसमेकर, जो वेगळ्या प्रकारचा पेसमेकर असतो, तो आपण ऍडवाइस करतो. काही लोक जे खूप वीक आहेत, थिन फ्रेल आहेत किंवा खूप वयस्कर आहेत, ज्यांना वरून पेसमेकर लावणं पॉसिबल नसेल, तर त्यांना आजकाल एक लीडलेस पेसमेकर म्हणून आलेला आहे, जे आर्टरीच्या मधूनच आपण आतमधूनच घालतो. ते वरून काय कट किंवा सर्जरी काय लागत नाही त्यांना. तर असे वेगवेगळे प्रकारचे थेरपीज आहेत. ज्यांना व्हॅल्व्हचे प्रॉब्लेम्स आहे, एस्पेशली आयोटिक व्हॅल्व स्टेनोसिस. पूर्वी आयोटिक व्हॅल्व स्टेनोसिसला ओपन हार्ट सर्जरी करूनच आपण व्हॅल्व रिप्लेस करत होतो, पण आजकाल जे वयस्कर लोक आहेत 65 अबव्ह, त्यांना आपण ट्रान्स कॅथेटर आयोटिक व्हॅल्व रिप्लेसमेंट ऍडवाइस करतो. म्हणजे पिन होल सर्जरी सारखं पायाच्या मांडीमधून जशी अँजिओप्लास्टी करतो त्याच प्रकारचं एक प्रोसिजर असते आणि त्याच्यामध्ये आपण आयोटिक व्हॅल्व रिप्लेस करू शकतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जर आपल्या प्रत्येक प्रेक्षकाने हृदयाची काळजी घेतली पाहिजे तर ती कशा पद्धतीने घेतली पाहिजे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला काय सल्ला द्यायचा आहे, एखादा संदेश? तुमच्या हार्टची काळजी तुमच्यापेक्षा जास्त दुसरं कोणीही घेऊ शकत नाही. तुमचे जे रिस्क फॅक्टर्स आहे, डायबिटीज, स्मोकिंग, हाय कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशर, त्याच्याकडे लक्ष द्या. डाएटकडे लक्ष द्या. एक्सरसाइज करा रेग्युलरली आणि स्ट्रेस अवॉइड करा आणि रेग्युलर चेकअप्स करत राहा. म्हणजे तुम्हाला जे काही येणार आहे प्रॉब्लेम त्याची आधीच माहिती होईल आणि तुम्ही ते हार्ट अटॅक्स प्रिव्हेंट करू शकतात. सो बी हार्ट स्मार्ट अँड टेक केअर ऑफ युअर हेल्थ, सो दॅट पुढे तुम्हाला हार्ट अटॅक्स व्हायची शक्यता खूपच कमी होऊन जाईल. थँक्यू. नक्कीच डॉक्टर, तुम्ही आज हृदयाची काळजी नेमकी कशी घेतली गेली पाहिजे, आधुनिक उपचार कोणते आहेत, त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया कशा पद्धतीने आता आधुनिक पद्धतीने उपलब्ध आहेत, कशा पद्धतीने त्या केल्या जातात, व्यायाम कसा असला पाहिजे, जीवनशैलीमध्ये नेमके कोणते बदल करणं आवश्यक आहे, या सगळ्याबद्दलची खूप छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. दोस्ती दिल से या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. नमस्कार.